आपण उपवास काळामध्ये आहोत. उपवास काळाला अँग्लो सॅक्सन भाषेमध्ये लेंतुस म्हणतात. लेंतुसपासून इंग्रजी शब्द आलेला आहे लेंट, LENT. लेंट म्हणजे स्प्रिंग टाईम, वसंत ऋतू. वसंत ऋतू फुलवत येतो, बहरवत येतो. तसंच प्रकारे उपवास काळ आध्यात्मिक जीवन फुलवत येतो आणि बहरवत येतो. युरोप अमेरिकेमध्ये वसंत ऋतू म्हणजे खरोखरच सगळीकडे जल्लोषाचं वातावरण निर्माण करतो. त्या अगोदर थंडी असते, जीवघेणी थंडी असते, सगळीकडे बर्फाचं राज्य असतं, कुठेही हिरवळ नाही, कुठेही पालवी नाही, कुठेही कोणत्या प्रकारचं अंकुर नाही, कुठंच हिरवळीचं राज्य नाही, तर सगळीकडे बर्फाचं राज्य. आणि बर्फ एकदा विरघळू लागलं की ते जमीन अंकुरते, जमीन फुलते, जमीन बहरते. मग तिथे मंद वाऱ्याची झुळूक वाहू लागते, तिथे झुळझुळ झरे वाहू लागतात, पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होतो आणि खऱ्याखुऱ्या अर्थाने तो फुलवत येतो, बहरवत येतो. मुलं सगळीकडे उड्या मारायला लागतात आणि सगळीकडे धावपळ सुरू होते. तर वसंत ऋतू फुलवत येतो, बहरवत येतो. आणि म्हणूनच उपवास काळ जो आहे त्याला वसंत ऋतू म्हटलेला आहे. कारण आध्यात्मिकरित्या वसंत ऋतू आध्यात्मिक जीवन फुलवत येतो आणि बहरवत येतो. आपलं आध्यात्मिक जीवन हे फुलावं आणि बहरावं. कारण आध्यात्मिक जीवन फुलणं बहरणं म्हणजे आपलं अधिकाधिक आपण पवित्र होणं, आपलं अधिकाधिक पवित्रीकरण व्हावं आणि आपलं जीवन हे आध्यात्मिकदृष्ट्या फुलावं बहरावं. म्हणून देऊळमाता आपल्याला 3 मार्ग सुचवते. पहिला मार्ग प्रार्थना, दुसरा मार्ग उपवास आणि तिसरा मार्ग दयाकृत्य. प्रार्थना म्हणजे काय की ईश्वराच्या सहवासामध्ये जाणं, ईश्वराच्या सहवासात जाणं. आपण मार्क 1:35 वाचतो की येशू पहाटे उठून डोंगरावर गेला आणि प्रार्थना करत राहिला. लूक 6:12 आपण वाचतो की येशू सायंकाळी डोंगरावर गेला आणि रात्रभर प्रार्थना करत राहिला. तो रात्रभर आपल्या स्वर्गीय पित्याच्या सहवासामध्ये जात असे आणि राहत असे, त्याच्याशी सुसंवाद साधत असे. म्हणून तो सांगतो की मी जे करतो ते मी स्वतःचं करत नाही, माझा पिता करताना जे मी पाहतो त्याचप्रमाणे मी करत असतो. तर स्वर्गीय पित्याशी सुसंवाद साधण्यासाठी, त्याचं ऐकण्यासाठी, त्याप्रमाणे वागण्यासाठी आपण त्याच्या सहवासात जाणं म्हणजेच प्रार्थना करणं. प्रेमानं प्रार्थना केल्यानं काय होतं त्याची हजारो अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत. मोशेने 40 दिवस आणि 40 रात्र प्रार्थना केली आणि प्रार्थनेच्या शेवटी काय झालं, 40 दिवसानंतर तो तेजोमय बनला. त्याचं मुख लोकांनी ओळखलं नाही, इतकं त्याचं जीवन प्रकाशमान झालं, तेजोमय झालं. आणि प्रेम तो तेजोमय का झाला, कारण तो ईश्वराच्या सहवासात होता. सूर्याच्या प्रकाशामध्ये माणूस प्रकाशित होतो, त्याप्रमाणे ईश्वराच्या सहवासामध्ये म्हणे जीवन तेजोमय होतं. म्हणून दिवस उजाडतो तो प्रार्थनेने उजाडला पाहिजे, दिवस मावळतो ईश्वराचे आभार मानून तो मावळला पाहिजे आणि सतत आपण प्रार्थना केली पाहिजे. ती दुसरा मार्ग देऊळमाता सुचवते तो म्हणजे उपवासाचा. उपवास म्हणजे ईश्वराच्या जवळ जाणं, ईश्वराच्या जवळ जाणं. ईश्वराच्या जवळ जाण्यासाठी आपण काय करतो तर स्वतःला शिस्तबद्ध बनवतो, शरीराला नियंत्रित करतो, भावना नियंत्रित करतो. आपण व्यसनांनी, वासनांनी, अति खाण्याने, अति पिण्याने प्रेम आपलं शरीर विटाळत असतो, आपला आत्मा विटाळत असतो. वेन बॉडी फीस्ट द सोल फास्ट, वेन द बॉडी फास्ट द सोल फीस्ट. आणि म्हणूनच शारीरिक नियंत्रण लादणं, शरीरावरती नियंत्रण लावणं, शरीर हे शिस्तबद्ध करणं आणि योग्य प्रमाणात खाणं, त्यासाठी आपण काही पदार्थ वर्ज्य करतो, काही पदार्थ आपण खात नाही, पित नाहीत. आणि 40 दिवस आपण उपवास करावा अशी अपेक्षा आहे. पूर्वी लोक 40 दिवस कडक उपवास करत. आता देऊळमातेनं लोक नोकरीला वगैरे जातात म्हणून, कामानिमित्तानं इतर ठिकाणी जातात म्हणून 2च दिवस खरेखुऱ्या उपवासाचे ठरवलेले आहेत. आपला राखीचा बुधवार
आणि शुभ शुक्रवार. पण 2च दिवस देऊळ मातेने ठरवलेत. याचा अर्थ उपवासकाल 2 दिवसाचा नाही, तर उपवासकाल 40 दिवसाचा आहे. आणि म्हणून खरोखरच तुम्हाला तेजोमय व्हायचं असेल तर 40 दिवस आपण उपवास केला पाहिजे. 40 दिवस आणि उपवास केला पाहिजे. येशूने 40 दिवस आणि 40 रात्र उपवास केला आणि मग तो त्यांनी सेवा करायला सुरुवात केली. आणि त्याच्यामुळे तो मोहाशी झुंज देण्यासाठी, शैतानाशी 2 हात करण्यासाठी तो सक्षम बनवला. कारण त्याने 40 दिवस आणि 40 रात्र उपवास केला होता. उपवास केल्यानंतर आपण समजा 40 दिवस एक वेळचं अन्न आपण खाल्लं नाही, तर त्या अन्नाचे जे पैसे वाचतात, हे जे पैसे आहेत ते स्वतःसाठी ठेवायचे नसतात, तर ते गरिबांना दानधर्म करायचा असतो. आणि म्हणूनच उपवास काळामध्ये आपण प्रार्थना, उपवास आणि दयाकृत्ये यामार्फत आपलं शुद्धीकरण होतं, पवित्रीकरण होतं, भविष्याप्रमाणे आपलं जीवन तेजोमय बनतं. आपलं जीवन हे आध्यात्मिकरित्या वसंत ऋतू बनतं. म्हणून उपवास काळाला लेंतुस किंवा स्प्रिंग टाईम किंवा वसंत ऋतू म्हटलेला आहे. हा उपवास काळ आपल्या जीवनातील खराखुरा वसंत ऋतू बनावा आणि आपलं आध्यात्मिक जीवन हे फुलावं, भरावं म्हणून आपल्याला मनापासून सदिच्छा.